थांबा मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक एस-टी बसने प्रवास करत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. हो मित्रांनो, 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डच्या अनिवार्य नियमाला आता एस-टी महामंडळाने 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि याचे परिपत्रकसुद्धा एस-टी महामंडळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. नक्की काय देण्यात आलेलं आहे या परिपत्रकामध्ये, याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि त्याची काय निर्णय त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि आता तुम्हाला पुढे काय करावे लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहे तो पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याची सविस्तर माहिती जी आहे ती समजणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने, स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. एस टी महामंडळाच्या सवलती संदर्भात राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, बघूया काय देण्यात आलेलं आहे आणखी या परिपत्रकामध्ये सविस्तरपणे. तर हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत हे परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये देण्यात आलेलं आहे की एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचा हा महत्त्वाचा निर्णय जे आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुंबई दिनांक 29 जुलै 2026 रोजी हा निर्णय जे आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये देण्यात आलेलं आहे की एस टी प्रवासात शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णयाला आता 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय जे आहे तो घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रतापजी सरनाईक यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते. सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित पद्धतीने करून देण्यासाठी 1 ऑगस्टपासून एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड जे आहे ते अनिवार्य करण्याचा निर्णय जे आहे तो अगोदर घेण्यात आलेला होता. परंतु आता या परिपत्रकामार्फत असं सांगण्यात आलेलं आहे की 1 सप्टेंबर 2026 पर्यंत या निर्णयाला मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे यावरून असे म्हणता येईल की आता 1 ऑगस्टपासून जे काही तुम्हाला एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड जे आहे ते बंधनकारक होणार होतं, ते आता तुम्हाला 1 सप्टेंबरपासून होणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणून ज्या कोणी अजूनही ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांनी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड जे आहे ते काढले नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड जे आहे ते काढून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला त्या सवलतीचा लाभ जो आहे तो निरंतर घेता येईल. त्यानंतर मात्र राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्यापही प्रत्यक्ष कार्ड मिळाले नाही. आणि असे सुद्धा भरपूरसे प्रवासी आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष नोंदणी तर केली आहे, परंतु त्यांना प्रत्यक्ष अजूनपर्यंत कार्ड जे आहे ते त्यांना मिळालं नाही. त्यामुळे जर याची अनिवार्यता लागू केली, म्हणजे बंधनकारक केलं, तर अनेक प्रवाशांना याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागू शकतो. त्यामुळे ही मुदतवाढ जी आहे ती देण्याचा निर्णय जो आहे तो एस टी महामंडळामार्फत घेण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये देण्यात आलं आहे की जे काही त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये याची दखल परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी घेतली आहे. आणि हे काही निर्णय जे आहे तो याला वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर एस टी प्रवासाची सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशांची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जी आहे ती देण्याचा निर्णय जे आहे तो घेतला आहे, असे माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी सांगितलेले आहे. म्हणजे हे जी काही स्मार्ट कार्ड लागू करण्यात आलेलं आहे, हे एक तांत्रिकदृष्ट्या जे काही तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकता देण्याच्या दृष्टीने हे स्मार्ट कार्ड जे आहे ते लागू केलेलं आहे. परंतु या स्मार्ट कार्ड लागू करताना कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी ही मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे याचा उद्देश जो आहे, मुख्य घटक जो आहे तो आपला प्रवासी आहे, यांची गैरसोय टाळावी यासाठी, यांच्यासाठी जेवढी मुदतवाढ देण्यात येतील तेवढी मुदतवाढ देऊन जे काही
बाकीचे जे पात्र प्रवासी आहे ज्यांनी अजूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढलेलं नसेल त्यांना आणखी सवलत देण्यात आलेली आहे की तुम्ही या तारखेपर्यंत 1 सप्टेंबरपर्यंत तुमचं जे काही NCMC स्मार्ट कार्ड जे आहे ते लवकरात लवकर काढून घ्यावे. या मुदतवाढीमुळे NCMC स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि जे काही महिला प्रवाशांना मोठा दिलासा ज्या तो मिळणार आहे. दरम्यान पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी असे आव्हानसुद्धा माननीय प्रदीप सरनाईक यांनी दिलेले आहे. म्हणजे या परिपत्रकावरून असे म्हणता येईल की आता तुम्हाला जे काही 1 महिन्याची वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. या 1 महिन्याच्या वाढीमध्ये तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही अजूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून तुमची जी काही सवलत जी आहे ती निरंतर सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला स्मार्ट कार्ड काढणे हे बंधनकारक आहे. कारण त्याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे, परंतु जेव्हा मुदत त्याची संपेल तेव्हा तुम्हाला हे कार्ड जे आहे ते बंधनकारक असणार आहे आणि तेव्हा तुम्हाला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे कार्ड जे आहे ते बंधनकारक असणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही सवलतीचा लाभ जे आहे तो घेऊ शकणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर जे काही प्रवासी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचे लाभार्थी असेल, तसेच जे काही महिला असेल, जे काही STच्या सवलतीचा लाभ घेत असेल त्या सर्व प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्ड जे आहे ते लवकरात लवकर काढून घ्यावे. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.